रायगडानंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून महायुती सरकारमध्ये विसंवाद। भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेत शिंदे अजित पवार यांचं नाव असूनही भाषणाची संधी नाही। चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यानं शिंदे नाराज। सूत्रांची माहिती, बाबासाहेबांच्या दर्शनापेक्षा दुसरं काही मोठं असू शकत नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। एका रक्ताची 4 माणसं घरात असल्यास भांड्याला भांडं लागतंच। महायुतीतल्या कथित विसंवादावर चंद्रकांत पाटील यांचं भाष्य। पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी काढली धिंड। टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनामदार, नदीम खान या गुंडांची धिंड। टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार देण्याचं आवाहन। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी उद्या ससूनच्या वैद्यकीय समितीची बैठक। कारवाईचा अहवाल पुणे पोलिसांना जाणार। ससूनच्या अहवालानंतर पुणे पोलीस कारवाई करणार। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप। बीड जिल्हा रुग्णालयातील घटना, रुग्णालय प्रशासनाकडून माध्यमांशी बोलण्यास नकार। जालना जिल्ह्यातील बदनापुरात भीषण पाणी टंचाई, पाण्याअभावी मोसंबीच्या बागा सुकल्या। भूजल पातळीत झपाट्यानं घट होत असल्यानं शेतकरी चिंतेत। मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे। टँकर चालक आजपासून पुन्हा कामावर रुजू होणार। रात्रभर टँकर चालवून पाण्याची समस्या दूर करणार, टँकर असोसिएशनकडून स्पष्ट। 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीचा महिला PSI कडून एन्काउंटर। कर्नाटकच्या हुबळी जिल्ह्यातील घटना, अटकेवेळी पळ काढणाऱ्या नराधमाचा पोलिसांकडून एन्काउंटर। IPLमध्ये आज लखनौ विरुद्ध चेन्नईची लढत। चेन्नईसमोर पुनरागमनाचं आव्हान, तर लखनौ विजय लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार।